दांडी गोल. पुढील फलंदाज अजयना पाहू शकता. पुढील फलंदाज रुपेश यांना पाहू शकता. सूर्यकाचा फटका पाहायला मिळतो लॉंग लेगच्या दिशेने. चेंडू अडवण्यामध्ये यश आलाय. उचलतील फेक तत्पूर्वी धावा मैदानच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. 2 धावा पळून काढल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. पावसाला देखील सुरुवात होत असताना मैदानच्या आतमध्ये पाहू शकता. बल्लेनी त्या सोबतीला असला आरसीसी नवापाडा. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपण पाहत आहोत. सीएम चषक 2025 टेनिसक्रिकेट.in च्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट वाहिनी आपण घर बसल्या पाहू शकता. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू मिळतोय. बॅटची काढा. फलंदाज बाद. अजून एक धक्का लागत असताना नवापाडा संघाला. पुढील फलंदाज अजयला पाहू शकता. सूर्यकाची गोलंदाजी करत असताना फैजूला पाहू शकता गोलंदाजी मार्क वरती. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 2 धावा धावफलकावरती. सूर्यकाचा फटका पाहायला मिळतोय. अजयच्या बॅट मधून चेंडूला फेकून देतात लॉंगांच्या वरतून षटकार. फोर्टी प्लसचे खेळाडू आहेत. महाराष्ट्र पोलीस देखील आहेत. षटकार येत आहे अजयच्या बॅट मधून. अजून एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु चेंडू बराच काळ हवेमध्ये आहे. चेंडू पर्यंत कोणता चेंडू पोहोचला नाहीये. तत्पूर्वी धावा आलेल्या पाहायला मिळत आहेत. पळून काढल्यात त्या 2. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 10 धावा धावफलकावरती. सूर्यकाचा अप्पर कट मारण्याचा प्रयत्न. तत्पूर्वी आलेली धाव पाहू शकता मैदानच्या आतमध्ये एकदा पूर्ण आणि एकच धावाती समाधान मानावं लागते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 11 धावा धावफलकावरती. 1 गड्याच्या मोबदल्यात आतापर्यंत 2 गडी गमावल्यात सुनील रुपेशच्या माध्यमातून आरसीसी नवापाडा संघानं. दुसऱ्या षटकामध्ये आयाच गोलंदाजी मार्क वरती आपण पाहू शकता.
दुसऱ्या षटकामध्ये आयच येते गोलंदाजी मार करते. पहिला चेंडू वाईटच्या स्वरूपात तिथं धाव मिळते. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू काही समजलं नाही अजय यांना. नेता चेंडू पाहायला मिळतोय. सूर्य कसा फटका पाहायला मिळतोय कव्हर पॉईंटच्या दिशेने. क्षेत्रक्षक उपस्थित सलमान. तत्पूर्वी आलेली एकच धाव. आता स्ट्राईकला यश असेल. अजून एकच चेंडू फेस केला नाही यशने. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 13 धाव धावपलकावरती. सूर्य कसा पाहायला फोर्सिंग स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून यशच्या बॅट मधून षटकार पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हरला 6 धावा. अजून एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. फोर्सिंग स्ट्रोक थर्ड बॅनच्या विजेने चेंडू गेला. तत्पूर्वी धावा आल्या मैदानच्या आतमध्ये 2 पळून काढल्यात. एकदा वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त धावा मिळतात. 22 धावा धापलकावरती. सुरकाचा फटका पाहायला मिळतो कव्हर पॉईंटच्या दिशेने. एकदा पूर्ण. एकाच धावावरती समाधान मानावं लागतंय. एका धावच्या मदतीने धावपळ पुढे सरकारला 23 धावा धावपळ करते. 3 षटकांचा सामना आहे. जास्तीत जास्त धावा बनवायला लागतील. एकदा वाईट चेंडू अतिरिक्त धावा मिळतात मैदानच्या आतमध्ये. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 24 धावा धावपलकावरती. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 24 धावा धापलकावरती आरसीसी नवपाडा संघाची. सूर्य कसा फटका पाहायला मिळतोय.
यशच्या बॅट मधून षटकार. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 30 धावा धावफलकावरती. चला टेंबिवली संघ आणि गोटेकर संघ आपण थोडी टॉस साठी यायचंय. सूर्यकाचा फाटका पाहायला मिळतो. लॉंग लेगच्या दिशेने शतकचे उपस्थित आहेत पण तो झेल ड्रॉप होत असताना एकदा पूर्ण आणि एकाच धावावरती समाधान मानावं लागते. 31 धावा धावफलकावरती. सूर्यकाचा फाटका पाहायला मिळतो लॉंगांच्या दिशेने आणि एकदा मिळते. सूर्यकाचा फटका पाहायला मिळतो एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून. चेंडू होतो सीमारेषेच्या बाहेर. यशच्या बॅट मधून षटकार येतोय. या षटकारच्या मधून धावसंख्या पुढे सरकत असताना 38 धावा धावफलकावरती. चेंडू शिल्लक असतील तिसऱ्या षटकामध्ये 2. शाकिब यांनी अद्याप 4 चेंडूमध्ये 14 धावा खर्च केल्या आहेत. अजून एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. एकदा पूर्ण आणि दुसरीच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद असेल. अजय बाद असतील. अंपायर डिसिजन. चला वन स्पोर्ट्स टेंबिवली संघ आपण टॉस साठी यायचंय. फायनलच्या दिशेने केल्याचा प्रयत्न कोणताही केला उपस्थित नाहीये आणि शेवटच्या चेंडूवरती येतात त्या धावा. 2 झाले. तिसरीचा प्रयत्न आणि 3 धावा येत आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 42 धावा आणि 43 धावांचं आव्हान ठेवलंय मैदानच्या आतमध्ये बल्लेनी संघासमोर. आरसीसी नवापाडा या संघाने टॉस केला जातोय. अमित शैलन गोटेकर बी त्यांना फाईट करत असताना वनस्पत टेंबिवली संघ आपण पाहतो. एक संघ शापूर विभागातील एक संघ भिवंडी विभागातील आपण पाहतो.
रोशन भगत वल्यानी संघाची गोलंदाजी मार करते गौरवला पाहत आहोत. 43 धावांचा पाठलाग करते मैदानच्या आतमध्ये 3 षटकांचा खेळ. सीएम चषक 2025-2005 टेनिस क्रिकेट.in माध्यमातून ही लाईव्ह केली का असं आपण पाहत आहोत. चला थोडं फास्ट खेळायचं. पहिला चेंडू सूर्यकाचा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू थांबलाय. तत्पूर्वी आलेली धाव आपल्याला पाहायला मिळते. दुसरी धावचा प्रयत्न असेल परंतु नकार देत असणार रोशनला देखील माहिती आहे एका धाव्यासाठी विकेट टाकून काय फायदा नाहीये. पुन्हा एकदा वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अतिरिक्त धाव 1 बाउन्सचा इशारा. विनय यांचा देखील आगमन झाले. त्यांनी सप्तूला असतील टोनी त्याचं देखील सहर्ष स्वागत सीएम चषक 2025 मध्ये आपण पाहत आहोत. पुन्हा एकदा फायनल लेगच्या दिशेने आपल्याला फटका पाहायला मिळतोय. चेंडू 1 बाउन्स ओव्हर द लाईन 4 धावा. खराब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते गौरवच्या माध्यमातून. संघाची दशके जाऊन पोहोचली होती. 6 धाव धापलकावरती. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता मैदानच्या आतमध्ये. चेंडू कुठेतरी बॉडी ब्रश वरती आदळत असताना तत्पूर्वी आलेल्या मैदानच्या आतमध्ये एक धाव मिळते लेग बायच्या स्वरूपात. शाकिब पुन्हा एकदा फायनलच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला होता. बघा पंच काय डिसिजन असेल ते कळवायचे त्वरित. चला पंचाचा निर्णय जो काय असेल तो पोहोचण्याच्या तत्पूर्वी. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. आता चेंडू बऱ्याच काळ हवेमध्ये.
परंतु जेल ड्रॉप होत असताना ही चूक कितपत मागात पडेल, येणारी 2 षटक सांगून जातील. एक धाव येते. 8 धाव धावपलकावरती. पुन्हा एकदा शॉर्टम पुल करत असताना फायनलच्या दिशेने शतक उपस्थित आहेत. पुन्हा एकदा जेल ड्रॉप आपल्याला पाहायला मिळतोय. तत्पूर्वी आलेल्या धावा पण पाहू शकता, मैदानच्या आतमध्ये पळून काढल्या गेल्यात त्या. दोन धावा संघाची धावसंख्या जाऊन होती 10 धावा धावपलकावरती. 10 धाव धावपलकावरती. 10 धावा धाव धाव 2 आले 8 होत्या. चला सामना स्पीडअप करायचा पंच. गोलंदाजी मार्क वरती अजय यांना पाहू शकता. भारत चेंडूंचा खेळ शिल्लक 33 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये सामना जिंकण्यासाठी. गोलंदाजी मार्ग वरती अजय यांना पाहू शकता. स्ट्राईकला असेल तो शाकिब. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा झेल उडालाय शाकिब यांचा. तत्पूर्वी पुन्हा एकदा जीवदान मिळत असतात शाकिब यांना. पुन्हा एकदा फायनलच्या दिशेने कोणता शतक उपस्थित नाही. चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4-2 साठी चौकार येतोय. सत्तावीस धावांची गरज अद्याप 10 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. पुन्हा एकदा सूर्य कसा निर्धार चेंडू पाहायला मिळत होता. कमबॅक करतोय तिसऱ्या चेंडूवरती अजय. चेंडूने कुठेतरी उचली प्राप्त केली नाही. स्लो गतीने चेंडू आजचा होता. चेंडूची लाईन लवकर पिकअप करत असताना शाकिब फेकून देतोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार.
संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलीये 22 धावा धावपलकावरती. अजून 21 धावांची गरज असेल. 22 बनवल्यात. 8 चेंडूचा खेळ शिल्लक. 21 धावांची गरज. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर मारण्याचा प्रयत्न केला तर लॉंगॉजेशन क्षेत्राचे उपदेश सुनील उचलतील व्यक्ती तत्पूर्वी धावा आपल्याला पाहायला मिळतील. 7 चेंडू 20 धावांची गरज. चला मॅच बॉल येतोय पंच. 7 चेंडूवर 20 धावांची गरज असेल मैदानच्या आतमध्ये सामना जिंकण्यासाठी बल्ल्यानी संघाला. 23 धावा बनवल्या अद्यापही 11 चेंडूंमध्ये. 7 चेंडूचा खेळ शिल्लक. स्ट्राईकला रोशन. रनवे मध्ये अडथळा निर्माण होत असताना शेवटचा चेंडू लॉंगाच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्राचे उपदेश सुनील उचलतील फेकतील तत्पूर्वी धावा मिळतील. 1 आता सामना गेलाय शेवटच्या षटकामध्ये. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 19 धावांची गरज. चला गोटेकर संघ आपला निर्णय कळवायचा आहे. गोटेकर संघ आपला निर्णय काय? बॅटिंग. ओके. गोटेकर संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे आणि अहमदनगर वनस्फोट टेंबिली संघाच्या क्षेत्ररक्षणासाठी गोटेकर संघ आपला निर्णय काय? लोट फुलटा चेंडू होता मैदानच्या आतमध्ये. 7 चेंडू 19 धावांची गरज होती. तत्पूर्वी आलेल्या धावा आपण पाहू शकता. 5 चेंडू शिल्लक 18 धावांची गरज. गोलंदाजी मार्क होती. यंग टॅलेंट गोलंदाज भाविकला पाहू शकता. पूर्णपणे जिम्मेदारी असलेल्या सामन्याची भाविक वरती. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. आता पुन्हा एकदा झेल उडालाय शाकिब यांचा. पुन्हा एकदा झेल मिस होत असताना एकदा पूर्ण. काय घडतंय मैदानच्या आतमध्ये? तत्पूर्वी धावा 3 पालून काढल्यात. आणि 34 धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होईल. रोशन सूरज काय करत होते? चेंडू हातामध्ये घेऊन ठेवला होता. अगोदरच चेंडू फेकला होता. स्ट्राईक मिळाली नसती. पुढील फलंदाज सलमान येतोय मैदानच्या आतमध्ये.
15 धावांची गरज मैदानच्या आतमध्ये चालू असलेला सामना हाय व्होल्टेज मुकाबला पाहायला मिळतोय. शाकिलला आतापर्यंत 3 जीवनदार मिळाले. फुलटा चेंडूला बेरकावून दिलाय. सीमारेषेच्या बाहेर षटकार पाहायला मिळतो शाकिबच्या बॅट मधून. जिथं 1 धाव होती तिथे 3 धावा मिळाल्या आणि स्ट्राईक देखील मिळाली शाकिबला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आता. तीन चेंडू आणि 9 धावांची गरज. सामना आता आयसीयू मध्ये पाहायला मिळतोय. स्ट्राईकला शाकिब. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. आडव्या पट्ट्याने चेंडू थांबलाय. थोडासा उचलतील फेकतील तत्पुरी धावा पाहायला मिळतील 2. आता 2 चेंडू शिल्लक. 7 ची गरज. नवा पाडा की बल्ल्यानी की नवा पाडा आपल्याला पाहायला मिळेल. 2 चेंडू सांगून जातील मैदानच्या आतमध्ये. गौरवने केलेली चूक कितपत मागात पडेल या 2 चेंडू सांगून जातील. आणि उडवलाय चेंडूला फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. शाकिबच्या बॅट मधून बल्ल्यानी गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड षटकार. आता 1 चेंडू शिल्लक. एका धावेची कंपल्सरी गरज असेल मैदानच्या आतमध्ये. बघा कॅचचं रूपांतर पाहायला मिळतं आपल्याला. गौरवने केलेली चूक कितपर्यंत मागापे 3 झेल उडाले होते. काल देखील असा सामना होता. 6 चेंडू 11 ची गरज होती पण त्यांनी झेल सोडला होता आणि राजकुमार यांनी मॅच विनिंग करून दिली आहे. एका चेंडू मध्ये एका धावेची गरज कंपल्सरी. आता सामना आयसीयू मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चला थोडस फास्ट करायचं. नवाबाडा संघ 1 धाव कंपल्सरी बनवावं लागेल. एका धावेची कंपल्सरी गरज मैदानच्या आतमध्ये. हो एक्स्ट्रा कव्हरला हलक्या हाताने खेळून काढलाय. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. 4 धावा मिळतील. चौकार शाकिबच्या बॅट मधून. कॉंग्रॅच्युलेशन बल्ल्यान संघ अँड हार्ड लक.